याचं ज्ञान नाही ना आपल्याला. काय काय एक वाक्य सांगा, या जगात जेवढे राष्ट्र आहेत जेवढे, त्यात महाराष्ट्राने जगाला जे दिलंय ते कुणीच दिलं नाही. एक पहिली संजीवन समाधी महाराष्ट्राने दिली, पहिलं वैकुंठ गमन महाराष्ट्राने दिलंय, आणि वैकुंठावरून खाली येता येता यही महाराष्ट्राने दाखवून दिलंय. वैकुंठाला जाताही येतं, आणि गेल्यावर वैकुंठाला गेलेही आणि निळोबाऱ्यासाठी आलेही, वैकुंठाला गेलेही आणि संताजी महाराज जगनाडेंसाठी आलेही, वैकुंठाला गेलेही आणि स्वतःच्या मुलीसाठी आलेही. हा इतिहास उभ्या जगात फक्त महाराष्ट्रातच घडू शकतो. हो, आता पुढे ऐका. पहिलं वैकुंठ गमन महाराष्ट्राने दिलंय, पहिलं संजीवन समाधी महाराष्ट्राने दिली, वेगवेगळा वेद बोलतोय महाराष्ट्राने दिलंय, मुलीचा मुलगा होतो महाराष्ट्राने दिलंय, निर्जीव भिंत चालतंय महाराष्ट्राने दिलंय, 14च्या 14 टाळकरी पुणे जिल्ह्यातलेच होते महाराष्ट्राने दिलंय, आणि सगळ्यात जास्त पुणे जिल्ह्यात वाघोली नावाच्या गावात जगद्गुरूची कीर्तन झाली, हे महाराष्ट्राने दिलंय. पुढे ऐका, पुढे ऐका. येतं महाराष्ट्राने दिलंच, पण स्वराज्य हा शब्द सुद्धा महाराष्ट्राने दिलाय. स्वराज्य हा शब्दच नाही दिला, स्वराज्याचा निर्माता सुद्धा महाराष्ट्राने दिला. महाराष्ट्राने जगाला जे दिलं ते कुणीच दिलं नाही, यावर आपलं मत काय? महाराष्ट्राने एक अशी नदी दिली, नदी कधी गाथा बुडू शकली नाही, गाथा बुडू शकले नाही. आपलं काय प्रॉब्लेम झालाय, आपलं ज्ञान कमी झालंय आणि ज्ञानाचा अहंकार जास्त झाला. आपल्याकडे मुळात ज्ञानच नाही, पण आहे त्या ज्ञानातही अहंकार आहे, आणि अहंकार असल्यामुळं पहिली गोष्ट वारकरी संप्रदायाची गरज काय, तर त्याच्या तुडीचं ज्ञानच दुसरं नाही. बस म्हणून आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला सुरुवात करायची. पहिला मुद्दा संपला. म्हणून आज पहिलं विश्वात्मक संत संमेलन नियोजन करणाऱ्याला आपण त्यांचं अजिबात कौतुक करायचं नाही, संतांना त्यांच्या कोणते करून घ्यायचं होतं. विश्वात्मक संत संमेलन कोल्हापूर सारख्या नगरीत करायला ज्यांनी नियोजन केलं त्यांना कौतुक करायचं नाही, तर संतांना त्यांच्या वाङ्मयाचा प्रसार करायचाच होता, म्हणून हे घेतलं. म्हणजे तुकोबा राहायला हे करायचं होतं, ज्ञानोबा राहायला हे करायचं होतं. मग तुम्ही मला प्रश्न विचाराल, महाराज संत साहित्याची गरज काय? व्हॉट इज दॅट नीड बिहाइंड इट? व्हॉट इज दॅट नीड? त्याची कारण काय? त्याचं उत्तर हायर एज्युकेटेड लोक नीट ऐका. नुसतं विज्ञान माणसाला भकास बनवेल, नुसतं विज्ञान माणसाला भकास बनवेल, पण विज्ञानाबरोबर अध्यात्म माणसाला देव बनवेल. परत नाही, तुम्ही विज्ञानात तुम्ही न्यूटनचे नियम जरूर शिकवा, तुम्ही आर्किमिडीचं तत्व जरूर शिकवा, तुम्ही पास्कलचे नियम जरूर शिकवा, तुम्ही साइन कॉस टॅन शिका, पण त्याबरोबर याला आई म्हणतात हेही शिका. आणि हे शिकवलं ते संत संमेलन आले. मग आपल्याकडे जर एवढी विद्वत्ता आहे तर छत्रपतीच्या महाराष्ट्रात वृद्धाश्रम का असावा? आणि वृद्धाश्रम ही आपली प्रगती नाही आहे, आपल्या संस्कृतीला लागलेला डाग आहे. यावर तुमचं काय मत आहे? आता त्याच्या पुढे सांगा, वृद्धाश्रमात अजून शेतकऱ्याचा बाप नाही. जी माणसं गरीब आहेत त्यांचे आई वडील वृद्धाश्रमात नाही, पण ज्यांच्याकडे कोटीना इस्टेट आहेत, ज्यांच्या कुत्र्याला बिस्किट आहेत, आणि जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात, दोन्ही टॉमी संघच, एका टॉमीला बरमुडा आणि एकाला साखळी, दोन्ही टॉमी संघच, त्यांना विचारून बघा, तुमचे वडील दिसत नाही, वडील दिसत नाही तुम्ही, त्यांना वातावरण मॅच होत नाही.
आणि ते फार चिडचिड करतात. कोण? वडील. आणि आमच्या त्यांना हे सहन होत नाही. आमच्या त्या ज्या आहेत त्या फार स्ट्रिक्ट आहेत. त्यांना मीच दिवस काढू जाणार, दुसरा काढू शकत नाही. आणि त्यांना हे सहन होत नाही म्हणून मी त्यांना वृद्धाश्रमात ठेवून दिलं. आणि ते तिकडे फार मजेत आहेत. आम्ही रविवारी भेटायला जात असतो. मग हे जिन्यात बसले हे कोण आहेत? हे तिचे वडील आहेत. आता तिच्या वडिलाला मॅच होत आहे, तुझ्या वडिलाला काय झोंबत आहे का? याला एकच मेव कारण आहे. म्हणून आद्या संत संमेलनाची गरज काय हा मुद्दा सांगत होतो मी तुम्हाला. विज्ञान तुम्ही ऐकलं जरूर पाहिजे, पण बसलेल्या सगळ्या माणसांना सांगतो, नाक 2, कपाळ 3, रंग 4, आरपार पायातला प्रकाश आणि बायको रंगाने सावळे असावी असा नियम आहे. आता आपल्याला काय अक्कल, भोरी दिसली गालात असली ओके, 6 महिन्याने गेली निघून ओके, हे चालले दिंडीत आमच्याकडे उठा उठा प्रभात झाली. नाही अवघड महाराज ते. हो, आता एक आपल्याकडे लग्नात मूर्ख पद्धत आली, नवरा नवरीनं मधून यायचं. नियम असा आहे, मुलगी माग असावी आणि मुलगा तो. आता एक बावळाट पद्धत आली आपल्याकडे, मधून यायचं. त्या 2-4 पुरी मेकअप केलेल्या, तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 30 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा खालचा, त्या हायवेला मिळत आणि त्याच्या पुढे तो बँडवाला, इको दे रे, हे बरे इको दे, इको मिक्स एकत्र दे. बाहर फूल बरसा मेरा महबूब आया, मेरा खैरा बांडा महबूब. बाहर फूल बरसा मेरा महबूब आया, मेरा मंडपात एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आता, अशी शांतता. आणि तो नवरदेव कसा चालवतो माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकीत. अरे बाटलीची भुचं टाका, त्यानं किती तोडली आतापर्यंत. गोळ. आणि नवरी नवरदेवाच्या घरी जाताना गाणं आहे, बाबुल की जा तुझको सुखी संसार जमिनी कोण. नवरी लग्नाच्या अगोदर 3 महिने निघून जाईल. बाबुल की आला. आणि नवरदेवाच्या घरी संडास नाही. पहिलं काय पाहिजे? संडास. लग्नाला हुंडा दिला 50,000, डीजे लावला 10चा, दारू आणली 5ची. नवरी उठली सकाळी लवकर, हिरव्या बांगड्या, मोकार मेहंदी, इथल्या फटीत चमकी. देवयानी पाहिजे ना तुम्ही? देवयानी, संग्रामची देवयानी पाहिजे ना इथं. आणि नवरीची चप्पल तर कोणती कंपनी बनी ती कोणाला माहिती.